हॅलो मित्रांनो, माझे नाव मिंटू आहे आणि हो गोष्ट त्या वेळची आहे जेव्हा मी हायस्कूलमध्ये होतो। आम्ही लोक नागपूरमध्ये राहत होतो आणि आमच्या घरी एक कामवाली बाई होती आणि तिचे नाव स्वीटी होते। तिचे वय 33 वर्षे होत। ती दिसायला एकदम कडक होती पण तिचा रंग थोडा सावळा होता। तिचे 2 वेळा लग्न झाले होते पण तिला अजून एक पण मूल नव्हते। मी एकदम लाजाळू होतो। मी एक दिवस माझ्या मित्राबरोबर शाळेला जात होतो आणि तेव्हा माझ्या मित्राने म्हणले की एक पिक्चर लागली आहे, पाहणार का? मी म्हणलो की नाही। मग ते म्हणले की चल न रे, कोणाला काही पण समजणार नाही आहे। आणि मग ते मला पिक्चर पाहायला घेऊन गेले, जी एक रिअल फिल्मवर बनली। आता ती पिक्चर मला आवडली होती आणि मत्ता काहीतरी होऊ लागले होते। आता मी बायकांकडे जास्त आकर्षित होऊ लागलो। मी नेहमी सावित्रीकडे माझी नजर लपवून पाहत होतो, पण एक दिवस तिने मला पकडले आणि म्हणली की काय पाहत आहेस रे मिंटू? तर मी काही म्हणलो नाही। मग ती हसली होती आणि तिचे काम करू लागली। मी एकदम घाबरलो आणि मी तिच्याकडे मग पाहत नव्हतो। मग ती एक वेळा घरी 2 दिवसपर्यंत आली नव्हती आणि तेव्हा माझ्या आईने मला तिच्या घरी पाठवले की काय झाले पाहून ये। मग मी तिच्या घरी पोचलो आणि बेल वाजवली तर मी पाहिले की सावित्रीने दरवाजा उघडला होता। ती फक्त पेटीकोट आणि ब्लाउजमध्ये होती। तिचा पेटीकोट समोरून फाटला होता आणि तिने मला आतमध्ये यायला सांगितले होते। मग मी आत गेलो आणि विचारले की तू का येत नाहीस? तर ती म्हणली की काही नाही, तिचा पती आला आणि आता गेला तर उद्यापासून येते। मग तिने मला बसवले आणि आतमध्ये गेली आणि साडी घालून आली। मग ती म्हणली की काही अडचण आहे का? मग मी म्हणलो की तुझ्या पायाच्या मध्ये इतके केस का आहेत? तर ती एकदम घाबरली आणि मला घुरून पाहू लागली होती। आता मी घाबरलो आणि बाहेर आलो। मग मला भीती वाटत होती की ती आईला तर सांगणार तर नाही ना। मग मी संध्याकाळी तिच्या घरी गेलो आणि तिची बेल वाजवली तर तिने दरवाजा उघडला आणि मला आतमध्ये बोलवले आणि म्हणली की काय आहे? मग मी म्हणालो की मी जे बोललो ते आईला सांगू नकोस। ती म्हणली की मी सांगणार आहे। मी घाबरलो आणि रडू लागलो आणि ती हसू लागली आणि म्हणली की घाबरू नको, नाही सांगणार। मग ती मला म्हणली की तू मूवी पाहायला गेला होतास तर काय झाले? मग तिने मला गालावर पप्पी केली आणि म्हणली की पिक्चर कशी होती? तर मी काही म्हणलो नाही। मग ती हसून म्हणली की काही हरकत नाही आहे, सांग तर मला। मग मी म्हणलो की चांगली होती, पण काही समजले नाही कारण की काही दिसले नाही आणि माझे मित्र म्हणत होते की ती खराब फिल्म आहे। मग ती म्हणली की तुला माहिती नाही की त्या पिक्चरमध्ये काय होते? मग मी तिच्याकडे पाहू लागलो आणि बाहेर आलो आणि मग माझ्या घरी गेलो। दुसऱ्या दिवशी सकाळी आई तयार होऊन मावशीकडे जाऊ लागली। मग ती मला म्हणली की जेव्हा सावित्री येईल तेव्हा भांडी साफ करून घे आणि जेवण करून घे। मग माझी लहान बहीण स्कूलमध्ये गेली आणि भैया कानपूरला गेले। मग मी स्कूलचे पुस्तक काढले आणि वाचू लागलो। मग काही वेळाने मला सावित्रीने हाक मारली की मिंटू लवकर ये, मी बकरी पकडली आहे। आमच्या बागेत फुले झाडे आहेत आणि बकरी ते खाऊन जात असते आणि तिने एक बकरीला पकडले। मग ती बकरीला पकडून आतमध्ये आली आणि तिच्या तोंडावर कपडे बांधले। मग मी तिला विचारले की बकरीला का पकडले आहे? तर ती माझ्याकडे पाहून हसत म्हणली की एक कामसाठी आणि माझी नजर तिच्यावर पडली आणि स्थिर झाली। मग तिने माझ्याकडे पाहिले आणि तिची साडी बाजूला केली। आता मी उभा होतो, तिचे ब्लाउज बगलपासून फाटले होते
आणि त्यातून तिचे अंग सरळ सरळ दिसत होते. मग तिने पटकन तिचे काम पूर्ण केले आणि मला पाहून म्हणली की चल, आणि मला पकडून रूममध्ये घेऊन गेली होती. मग ती बसली होती आणि बकरीचे दूध काढू लागले. त्यानंतर मी कामवालीला घरवाली बनवली आणि तिच्यासोबत एकदम बायकोसारखं वागवत लागलो. मी तिला पैसे देत होतो, ती मला शरीर सुख देत होती. आणि हा खेळ असाच चालू राहिला. मित्रांनो, जर तुम्हाला का नाही आवडली असेल तर एक लाईक करून चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.